मालवणी खाजा म्हणजे गंमत जम्मत. सदर कथानकाचे नाव आहे देवान म्हाका आडवो करता करता उबो केलें. माझे चुलत चुलते मिलमध्ये जाबर होते. रात्रवेळीला कामाचे निरीक्षण करताना पाय घसरला. साच्याचा दट्टा त्यांच्या पाठीत बसला. ते तेथेच कोसळले. पाठीला मुका मार बसला. ते गांधी हॉस्पिटल में 1 महिना ॲडमिट होते. ते चांगले होऊन कामावर रुजू झाले. परंतु 8-15 दिवसांनी अशी पाठीत कळ मारे की जीव नकोसा होई. सर्व इलाज करून थकले. ते काही कामानिमित्त गावी गेले. रखवालीचा नारळ द्यायला रामेश्वराच्या देवळात गेले. तेथे त्यावेळी ठुले गुरु होते. बुटके, गोलचेहरा, मोठे पोट, अतिशय निष्णात आणि जाणकार गुरु. काकांनी सगळी कहाणी त्यांना सांगितली. काका म्हणाले, कळ इली की जीव कासावीस होता. असा वाटता की जीव द्यायचो, पण पोरा लहान हत म्हणून जीव धाजावत नाही. देवाक असा कडकडीत गाराणा घाला, एकतर माका उभो तरी कर, नाहीतर आडलो तरी कर. काका मुंबईला आले. कामावर जाऊ लागले. 2 दिवसानंतर लोकल ट्रेनमध्ये एका माणसाची ओळख झाली. तो निघावला सोनवड्याचा. काकाने आपल्या दुखण्याची सर्व कहाणी त्याला सांगितली. तो म्हणाला, उद्या संध्याकाळी 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर तिकीट खिडकी असा थंय माका भेटा. भेट झाली. तो माणूस कुर्ल्याच्या झोपडपट्टीत काकांना घेऊन गेला. तिथे एका माणसाची ओळख करून दिली. त्याने काकांना शर्ट व बॉडी काढायला सांगितले. पुरी पाठ दाबून बघितली. तो उठला. बाजूला ॲल्युमिनियमच्या टोपात पाणी होते. त्यावर बारीक विणीची जाळी होती. ती उचलली. त्यात किडे वळवळत होते. ती होती जळवा. एक एक करून जळवा त्याने काकांच्या दुखऱ्या भागावर लावली. रक्त पिऊन झाल्यावर एक एक जळू खाली पडत होते. तो माणूस म्हणाला, 3-4 वेळा अजून तुम्हाला यावे लागेल. काकाच्या पाठणीचे दुखणे बरे झाले. दट्ट्याच्या फटक्यामुळे साकळलेले दूषित रक्त जळवाने पिऊन टाकले होते. त्यामुळे काकांची पाठदुखी थांबली. लवकरच काका गावी गेले. रखवालीचा नारळ द्यायला ते रामेश्वर मंदिरात गेले. त्यावेळी तेथे दुसरे गुरु होते. काकांनी ठुल्या गुरुवांची चौकशी केली. गुरु म्हणाले, आज त्यांचं वार नाही, पण एवढ्यात ते येतील, बसा. तेवढ्यात ठुले गुरु आले. काकांनी हातातील बुंदीच्या लाडवाची पुडी त्यांच्या हातात दिली आणि त्यांच्या पाठावर डोके ठेवले. ठुले गुरुवांनी त्यांना उभे केले. काकांचे डोळे पाणवलेले होते. ते म्हणाले, काय महाराजांनो, कडकडीत गाराणा घातलास. मी खडकडीत बरो झाले. माका रामेश्वरान आडवो करता करता उभो केल्यान. मी प्रफुल्ल शामराव सावंत, मुक्काम पोस्ट नाटळ खांदारवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सध्या राहणार खारदेवनगर घाटला, चेंबूर, मुंबई. माझा मोबाईल नंबर आहे 9594036533. दुसरा नंबर आहे 7710944996. माझे मालवणी खाजा हे सदर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यावर आपल्या पसंतीची मोहर उमटवा. नमस्कार.